नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी शंकर खांडेकर सादर करतो एक मराठी कथा. कथेचं नाव मृत्यूपत्र. मित्र हो, मृत्यूपत्र कधी लिहिलं जातं? माणूस जेव्हा जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात असतो, वार्धक्यात असतो, त्यावेळेस त्याच्या आकांक्षा, मनातील इच्छा किंवा राहिलेली जायदाद कुणाला द्यायची, त्याचं वाटप कसं करायचं, त्याविषयी तो एक कागद लिहितो. त्याचंच नाव मृत्यूपत्र. आणि त्याचप्रमाणे पुढं वाटणे केल्या जातात असा एक आपल्याकडे समज आहे. याच आशयाची एक छोटीशी कथा आहे मित्रांनो. कथेचं नाव मृत्यूपत्र. हल्ली ती झोपूनच असायची. फार हालचाल करायला तिला नकोसच वाटायचं. तसं वय झालेलं होतं म्हणा. नवरा गेल्यापासून डोळे मिटून गत जीवनातल्या घडामोडी ती आठवत राहायची. आज तिला नवऱ्याने केलेल्या मृत्यूपत्राची आठवण झाली. तो दिवस आठवला. 4 दिवस त्याचं काहीतरी लिहायचं आणि कागद फाडायचा असा सुरू होतं. तिने विचारलं, काय करताय? महत्वाचं काम करतोय, मृत्यूपत्र लिहितोय. विचार करून ते लिहायचं असतं. काय? मृत्यूपत्र? आत्ता? कशासाठी? आत्ता नाही तर कधी करणार? सगळं व्यवस्थित केलं म्हणजे काळजी नको. म्हणजे वाटणी का? यावर तो जरा रागावलाच. नुसती वाटणी नसते ती. बरं, ते जाऊ दे. उगीच काहीतरी विचारत बसू नको. तुला काय त्यातलं समजणार आहे? 1 वाजायला आलाय. जेवायला वाय. ती गप्प बसली. खरंच आपल्याला काय कळणार? आणि समजा काही सांगितलं तरी त्यांनी काही ऐकून घेतलं नसतं. त्यांना जे करायचं तेच त्यांनी केलं असतं. नेहमीच होतं ते. त्यांचं ते बोलणं तिनं मनावर घेतलंच नाही. मनात मात्र कुठंतरी वाईट वाटतच होतं. वाईट वाटलंच का कोण जाणं. पण गेले काही दिवस मृत्यूपत्र हेच तिच्या डोक्यात होतं. आज लेक भेटायला आली होती. तेव्हा तिने विषय काढला आणि म्हणाली, मला पण मृत्यूपत्र करायचं आहे. लेक म्हणाली, तुला मृत्यूपत्र? कशासाठी? काय लिहिणार आहेस त्यात? मुलीने हसतच विचारलं. तिचं लक्षच नव्हतं. ती तिच्याच नादात होती. पुढे म्हणाली, अग एक महत्वाचं विचारायचं होतं. मृत्यूपत्र लिहिले की त्याप्रमाणे वागावं लागतं का? आणि ते बदलता येत नाही ना? आईचा शांत संयमी आवाज ऐकून लेकीच्या लक्षात आलं. आई गंभीरपणे काहीतरी सांगते आहे. ती म्हणाली, हो, नाही बदलता येत. पण आई असं का विचारते आहेस? मला पण करायचे आहे मृत्यूपत्र. आण कागद पेन आणि घे लिहून. कशाची वाटणी करणार आहेस? काय आहे तुझ्याजवळ? लेकीच्या बोलण्याकडे तिचं लक्ष नव्हतंच. ती बोलत होती, भावानी बहिणीला वर्षातून एकदा माहेर पण करायचं. राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला बहिणीने भावाला बोलवायचं, त्याला ओवाळायचं. तपकात अगदी 11 रुपये टाकले तरी चालतील. भावाला घरी बोलवायचं. गौरीला माहेरची सवासण हवी. नाही जमलं तर एखाद्या शुक्रवारी तिला घरी बोलवायचं. तिची ओटी भरायची. बहिणीने भावाच्या आडी नडीला धावून जायचं. त्याला मदत करायची. वहिनीला बहिणीप्रमाणे सांभाळायचं. तिच्यावर माया करायची. आपापसात सगळ्यांनी प्रेमानं मायेनं आपुलकीनं राहायचं. आत्या काकू मामा मामी सगळी नाती जपायची. एकोप्यानं राहायचं. पुढच्या पिढीने पण हे असंच चालू ठेवायचं. एवढं बोलल्याने ती दमली. मग श्वास घेतला. थोडा वेळ थांबली. लेक थक्क होऊन आईचं बोलणं ऐकत होती. आई मनातल्या गाभाऱ्यातलं खोलवर दडून असलेलं अंतरंग तिच्याजवळ उघड करत होती. तू विचारलंस ना माझ्याकडे काय आहे वाटणी करायला? खरंच काही नाही ग. मला वाटणी नाहीच करायची, तर तुमची जोडणी करायची आहे.
तुमची माया एकमेकावर अखंड अशीच राहू दे. आलं गेलं तर ती टिकून राहील. हीच माझ्या प्रेमाची वाटणी आणि हेच माझं मृत्यूपत्र असंच समज. लेकीचे डोळे भरून वाहत होते. आईची प्रांजळ भावना तिला समजली. तिने आईचा हात हातात घेतला. त्यावर थोपटलं. आश्वासन दिल्यासारखं. लाख मोलाचा सद्विचारांचं धन आईनं वाटलं होतं. धन्यवाद.